जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. हा, आपल्या काल हे सुरू होतं ना, लोकोक्ती. जय लोकोक्ती. गुरु. हा, एक मिनिट उघडतो. हा, कोणी वाचाल का? तोपर्यंत सुरू करा तसं. सर बऱ्याच जणांना लिंक ओपन होत नाहीये. लिंक ओपन होत नाही. हो, आलाय मेसेज आलाय, ग्रुपवर मेसेज टाकले. नाही स्क्रीन पण नाही दिसत. नाही, स्क्रीन तर आपण नाहीच सुरू केलं अजून, पण लिंक तर ओपन व्हायला पाहिजे ना. बारावं वाचू का? हा, 12वं झालंय ना आपलं, की नाही? येन सिद्धे महती न यत्न हा मनु तिष्ठति. हा झालंय का? हा हा, बोला. 12वं वाचा. हम्म. अल्पेन सिद्धे महती न यत्न मनु तिष्ठति. हम्म. जेव्हा थोडे प्रयत्न करताच कार्य होते तेव्हा अधिक कोण करतो? हम्म. ऋणम याचा तेन स्वसंबंधिनः बंधन. चालेल. तर इथं अल्पेन सिद्धे महती म्हणजे अल्पेन म्हणजे थोड्या 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 श्रमाने किंवा थोडं काही केल्याने सिद्धे महती मोठं काहीतरी सिद्ध होतं. म्हणजे थोड्या गोष्टीने मोठं काहीतरी जेव्हा सिद्ध होतं तर न यत्नम अनुतिष्ठती. अनुतिष्ठती म्हणजे मग जास्त पुढे, म्हणजे पुन्हा मग आता पुढचा तो माणूस पुन्हा करताना तो जास्त प्रयत्नच करत नाही किंवा यत्नच करत नाही असं. तर इथं प्रयोग असा आहे की ऋणम तेन स्वसंबंधिना सकाशात गृहीतम. म्हणजे काय की तेनं म्हणजे त्याचे द्वारा ऋण जे आहे किंवा कर्ज स्वसंबंधीना म्हणजे स्वतःचे नातेवाईक त्यांच्याकडून त्याला मिळत असेल तर श्रेष्ठीनं न उपययौ. मग मग तो मोठं काही करतच नाही. म्हणजे मग तो शेठजींकडे वगैरे किंवा श्रेष्ठीनं म्हणजे शेठजी किंवा सावकार, त्यांच्याकडे कोणी जाईल का? जर आपापसातच जर संबंधी लोकांकडनं जर पैसा उभा राहिला तर सावकाराकडे कोणी जाणारच नाही, नाही का? असं. तर तसं अगदी हे थोडस उदाहरण विचित्र आहे, पण अर्थ समजला ना की छोट्या श्रमात जर काम होत असेल तर मोठा प्रयत्न कोणी करत नाही. जर समजा तुमचे पेपर जर अगदी सोपे निघायला लागले, सगळ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळत आहेत, तर मग जास्त अभ्यास कोणी करेल का? नाही. बरोबर आहे सर. हा पुढचं वाचते सर. हा वाचा. एक्झाम मध्ये ते 13वा. प्रयोग लिहायचा असतो का सर? काय? एक्झाम मध्ये प्रयोग पण लिहायचं असतं का? नाही, एक्झाम मध्ये प्रयोगाची आवश्यकता नसते. तो तुमच्या समजण्यासाठी आहे. कारण काय ते जरा समजायचं कठीण वाटतंय. हो, बरोबर बरोबर. नाही त्याच अनुतिष्ठतीचा अर्थ नेमका काय? हे बघा कसं आहे की थांबणे. तिष्ठती म्हणजे काय? थांबणे. थांबणे, थांबतो. स्थिर, थांबतो, स्थिर असतो, उभा असतो वगैरे वगैरे. आता अनुतिष्ठती म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात तिष्ठती म्हणजे स्थिर असणे किंवा पक्क असणे. पण अनु म्हणजे काय? पुन्हा पुन्हा मागोमाग जाणे. म्हणजे प्रयत्न म्हणजे आपण तो पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करेल का? मग तो नाही असं. पुन्हा पुन्हा थांबणे असं अनुतिष्ठती.
पुन्हा पुन्हा थांबणे नाही. पुन्हा पुन्हा म्हणजे पक्क जर म्हणजे त्याच्याकरता तो प्रयत्न करणार नाही. ओके ओके. हा हा. प्रयत्न अधिक शेवटी शेवटी प्रयत्न करायचा प्रयत्न थांबणे. शेवटी प्रयत्न म्हणजे काय असतं? प्रयत्न म्हणजे पुन्हा परत पुन्हा परत तीच करणे. गोष्ट करणं म्हणजे प्रयत्न. बरोबर की एकदा नाही जमलं परत करा, एकदा नाही जमलं परत करा, त्यालाच आपण प्रयत्न म्हणतो. जर तुम्हाला एकदाच जमलं तर मग पुन्हा पुन्हा कोणी प्रयत्नाची सवय राहील का तुम्हाला? आपल्याला नाही. म्हणजे अनुतिष्ठती म्हणजे नक्कीच तो प्रयत्न करणार नाही असं का? नाही, अनुतिष्ठती म्हणजे ऍक्च्युअली इथं न न आहे अधिक ना. अधिकाधिक न असणार अधिक न यत्न अनुतिष्ठती. पुन्हा हा पुन्हा म्हणजे पुन्हा पुन्हा तो यत्न प्रयत्न करणे. करणार नाही असं. यत्नम हा, अनुतिष्ठती. अधिकाधिक म्हणतो कुठलीही तसं का? गोष्ट अनु असलं ना की ते पुन्हा पुन्हा करणे, हा. मागोमाग जाणे, या अर्थाने अनुसरण. अनुसरण करणे, या अर्थाने उपसर्गाचा उपयोग होतो. म्हणजे आपण अधिकाधिक म्हणतो तसं का? अधिकाधिक नाही, पुन्हा पुन्हा. अच्छा, पुन्हा पुन्हाच. तर यतोल्पेन म्हणजे यतः यतः अल- आणि मग पुढे अल्पेन सिद्धे महती न यत्नम अनुतिष्ठती असं. अच्छा, अशा प्रकारे. हा. हा, यतः म्हणजे जसे की असं. जसे. जसं की जसे की असं. मग परीक्षेत लिहिताना भावार्थ म्हणजे आम्ही काहीतरी दुसरं उदाहरण देऊन दिलं तर चालेल का? होय. आता म्हणजे आता याचं समजा ऍक्च्युअली तुमच्याकडनं अल्पेन सिद्धे महती न यत्नम अनुतिष्ठती, तर याचं तुम्हाला सगळं मराठीतच स्पष्टीकरण द्यायचंय. हा म्हणजे किंवा थोडक्यात श्रमाने जर काम होत असेल तर हा मोठा प्रयत्न किंवा पुन्हा पुन्हा प्रयत्न कोण करेल? उदाहरणार्थ हा हा परीक्षेचे पेपर जर अगदी सोपे निघत असतील हा तर थोडक्याच अभ्यासाने सगळ्यांना छान मार्क्स मिळतील किंवा छान उत्तीर्ण होतील. मग जास्त अभ्यास कोण करेल? हा हा असं उत्तर झालं की असं ठीक लिहिणं आहे, अपेक्षित. असं लिहिणं अपेक्षित आहे असं. तर ते कालच्या एका श्लोकाबद्दल 6वा आहे ना तो गर्दभा पूर्वे देशीय. हा हा, तुम्ही काहीतरी लिहिलं होतं, त्याच्याबद्दल मी त्याच्यावर हा अर्धवट लिहिणार होतो काहीतरी. हा हा तर हा तर तुम्ही हा बोला बोला. मी असं लिहिलं होतं यत बालकः अभ्यासं न इच्छति तत् तथैव यथा गर्दभा पूर्वे देशीय रेभते पश्चिमे स्वरे असं. मग त्यात तुम्हाला काय म्हणायचं एक्झॅक्टली? की मुलाला जर अभ्यासच करायचा नसेल तर तो पूर्व दिशेला गेला काय पश्चिम दिशेला गेला काय कुठेही गेला तरी तो करणार नाहीच असं असा त्याचा काही अर्थ. नाही नाही, मी उदाहरण द्यायचं तर असं देईन. मी उदाहरण द्यायचं तर असं देईन की म्हणजे हल्ली हा खेड्यातली मुलं सुद्धा उदाहरणार्थ खेड्यातली मुलं सुद्धा मैदानी खेळ खेळण्याच्या ऐवजी मोबाईलचे खेळ खेळत बसतात. हा, कारण का यतः गर्दभा पूर्वदेशीय रेवते पश्चिमेश्वरही, म्हणजे की जसं मुलं आता जी जी शहरात जशी वागतात तीच खेड्यातही वागतात किंवा असं. पूर्वी निदान असं असायचं नाही का, की पण आता तो काही भेद राहिला नाही. अच्छा. खेड्यातली मुलं शहरात गेल्यावर शहरातल्या सारखी वागायला लागतात त्या मुलांसारखी. नाही तिकडच्या सर नाही त्यांना शहरात जायला करतात ना ते, म्हणजे नाही मोबाईलचे वेळ सगळ्यांनाच आहे ना, शहरात काय आणि खेड्यात काय. हा बरोबर. असं म्हणजे आपण काय त्याच्यावर चर्चा करताना म्हटलं होतो की गाढवांचं जे वर्तन आहे म्हणजे तो कुठेही जगामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही राहिलं गाढव तरी ते त्याच पद्धतीने वागणार असं. असा अर्थ म्हणजे तुम्ही निवड देश आणि काल बदलला, स्थान बदललं, वेळ बदल म्हणून गाढवाकडनं की तुम्ही चांगल्या वागणुकीची अपेक्षा करू नका असं. गाढवाचा उपयोग नाही, गाढवाचं जे वर्तन आहे वागणं ते इथून तिथून सगळीकडे सारखंच असणार. या अर्थाने तुम्हाला म्हणायचं असेल
तर ठीक आहे असं. बर बर. हं? त्याचा जरा म्हणजे भावार्थ लिहून काढला हा पाहिजे. म्हणजे गा 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 गाढव कुठेही असलं तरी तसंच वागणार हे असं हा. म्हणायचंय त्यांना. म्हणून मला असं वाटलं की जर अभ्यासच करायचा नसेल तर मग ते कुठेही करायचा नाही, मग इथेही नाही तिथेही नाही. नाही पण म्हणजे स्वभावातच असं वाटलं मला. हा नाही बरोबर नाही म्हणजे पण मग असं मग काहीतरी उदाहरण दिलं तर जास्त योग्य राहील की आळशी मुलं हा आळशी मुलं कुठेही जगावर कुठेही असले, खेड्यात असले, युरोपात हा असले, मुंबईत असले हा तरी सगळीकडे ते तसेच वागणार असं. हा हा. आळशी नाही का? म्हणायला म्हणजे त्याला. हा हा म्हणजे तुम्ही एक ओके. विशिष्ट कॅटेगरीला म्हणजे हा गाढवाची कॅटेगरी तसं एका विशिष्ट कॅटेगरीच्या बिहेवियर विषयी तुम्ही कॉमेंट करता असं. हा हा असं हा. या आळशी अर्थाने. मुले असं म्हणता येईल. हा हा चालेल. हा आता पुढचं बघूया. थँक्यू. हा पुढचं धन्यवाद. वाचू का? हा वाचा. अवयव 13व. शक्तेः समुदाय शक्तिर्बलीयसी शक्तिर्बलीयसी. हा अर्थ केवळ अवयवांच्या शक्तीपेक्षा सामुदायिक शक्ती अधिक असते. आणि प्रयोग एकाकी न किंचित कर्तुमलं कश्चित तृणरज्जुर्बध्नाति करिणं यतो अवयवशक्ते समुदाय शक्तिर्बलीयसी. म्हणजे एकीचे बळ. हा एकीचं बळ. आपण डोक्यात केलं ते एकीचं. अवयव म्हणजे काय? एक एक अवयव. हा 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 तर म्हणजे आणि समुदाय म्हणजे काय? एकत्र असं. हा हम्म. तर त्यामुळे म्हणजे जसं आपण ते काड्यांचं ते उदाहरण पुढेच दिलेलं आहे बघा प्रयोग ते तर लाकडांच्या प्रयोग तोच आहे. तोच आहे पोळ्यांचं. तोच आहे हा की एकाकी न किंचित कर्तुमलम कश्चित. हम्म. हा म्हणजे अं, अं, एकाकी म्हणजे एक एक ते काही कोणी काही करू शकत नाही पण तृणरज्जुर बध्नाती पाहिजे वदनाती नाही तृणरज्जुर बदनी. बध्नाती करिणम यत अवयव शक्ती असं. हा म्हणजे एक एक जर मुळी असेल तर ते काट हा लागलीच खेळ मोडते. काही. हा तर तिच्यात काही आणि शक्ती त्याची नसते जर पण त्याला जर मोळी केली हम्म, तृणरज्जू मोळी म्हणजे बांधली. गवताच्या तृण म्हणजे गवत आणि रज्जू म्हणजे दोरी दोर. गवताच्या दोरीनी बांधलं तर ते एकदम मजबूत होत असं या अर्थाने म्हणजे मोळी ही मजबूत असं. हा पुढचं वाचा 14वं. सर मग कर्तुमलम ते म्हणजे काय ना? कर्तुमलम कर्तुम अलम. हा न किंचित कर्तुम कश्चित अलम म्हणजे काही करू शकत नाही म्हणजे किंचित सुद्धा करू अच्छा. शकत नाही असं. हा ओके. कोणी कोणी हे केलं की मोडून जाते असं. हा हे जे हा प्रयोग आहे माझं असं मत आहे म्हणजे की हे जे प्रयोग आहेत ना हे थोडेसे चपखल असे दिलेले नाहीयेत त्यांनी त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला ते हम्म. प्रयोग समजायलाच जास्त वेळ लागतो. हम्म. मग त्याची हो लोकोक्ती सर मला समजते. तेच विचारायचं होतं. हा अवयव शक्ती हे म्हणण्यापेक्षा एक माणसाला असं म्हणायला पाहिजे जसं एक माणूस. हम्म. कारण अवयव शक्ती म्हणजे प्रत्येक अवयव वेगळा असं असं कसं होईल आणि समुदाय शक्तीर बली असते असं सांगितलं. नाही नाही ती म्हण तशीच आहे त्यात काही नाही बदली करू शकत पण माझं असं म्हणणं तो जो प्रयोग आहे ना तर त्या हम्म. प्रयोग जो आहे ना तो जरा बरोबर नाहीये हा. असं मला म्हणायचं आहे. हम्म. वरच्या लोकोक्तीला ह्याच्याशी धरून नाहीये. लिंकच लागत नाही त्याची. हम्म. हा हा हा. कारण आपण खालचं जे आहे ते आपण नेहमी असं म्हणजे एका ह्याच्यापेक्षा काय म्हणायचं एक से दो भले दो से तीन भले असं म्हणतो तसं सारखं आहे ना हे नाही एक. तसं सारखं नाही म्हणजे ते एकशे दो दोसे बरं नाही की म्हणजे एक समुदाय म्हणजे टीम वर्क या दृष्टीने म्हणजे टीम वर्क. हा राईट राईट. हा. ठीक आहे पुढचं बोला 14वं. पाचची बोट काम करतात अशासारखं आहे कसं.
हा हा हम्म. हा एक एका बोट बोटाने होत एका नाही पण बोटात 5 एकत्र बोटे हा काढले. हा एकत्र आले समुदाय. की काम होतं, हा समुदाय हा होतो. हम्म. बरोबर. हा 14वं. अशक्त अहम गृहारंभे शक्तः अहम गृह भंजने। हम्म, अर्थ, रचनात्मक कार्य बहुत कठिन है किंतु ध्वंसात्मक अति सरल। प्रयोग, स ही सर्वेषाम् अपकरोति यतः स नीचो वदति अशक्तः अहम गृहारंभे शक्तः अहम गृह भंजने। हम्म. आता हा जो अर्थ दिलेला आहे तो खरा भावार्थ आहे. खरा याचा अर्थ बघितला तर अहम गृहारंभे अशक्तः, हा अहम गृहभंजने शक्तः असा याचा अन्वय होईल. म्हणजे काय, मी घर बांधू शकत नाही, घर बांधण्यासाठी गृहारंभे म्हणजे घर बांधण्यात मी अशक्त आहे, असमर्थ आहे. पण गृहभंजने अहम शक्तः, पण घर मोडण्यात मी सक्षम आहे किंवा समर्थ आहे असं. हम्म. जसं आपण लहान मुलांना वगैरे नेहमी सांगतो ना की मोडणं सोपं आहे पण जोडणं कठीण आहे, तसं नाही का. हम्म. तर त्या अर्थाचं आहे की मोडणं खूप सोपं असतं पण जोडणं कठीण असतं या अर्थाने. हम्म. तर तुम्ही आता सांगितलं तेच खरं बरोबर वाटतं. मग हा. इकडचं एवढं नाही बरोबर वाटत लिहिलेलं. हो म्हणजे अर्थ तोच आहे त्याचा, पण हो तुम्ही आता सांगितलं तो एकदम परफेक्ट वाटतो असं. तेच. तेच हाही प्रयोग असा काहीतरी वेगळाच आहे. स ही सर्वेषाम अपकरोती, म्हणजे तो सगळ्यांवर म्हणजे सगळ्यांना अपकार करतो किंवा उपकाराची फेड अपकारानेच करतो किंवा अपकार करतो म्हणजे त्रास देतो. जसं की यथा सहा नीचहा वदती, हा म्हणजे म्हणजे तो नीच आहे, हा असं काहीतरी विचित्रच याचा अर्थ होतोय प्रयोगामध्ये पण. असं पण बरोबरच आहे. हा म्हणजे सर हा म्हणजे सर त्यांना असं म्हणजे या जो प्रयोग दिलाय त्याचा कदाचित असा अर्थ होऊ शकतो का की एखाद्यावर अपकार करणे, उपद्रव करणे सोपं असतं. हो, ते म्हणजे सोपं असतं. त्यांना म्हणायचं आहे की समाजात अशी काही माणसं असतात की नेहमी ते दुसऱ्याला त्रासच देत असतात पण त्यांना त्रास देण्यातच मजा असते, पण कधी ते चांगलं काम करणार नाही, नुसतं काड्या घालतील असं ज्याला आपण म्हणतो नाही का. म्हणजे चांगल्या कामात विघ्न आणतील पण चांगलं काम स्वतः कधी करणार नाही असं नाही का. असं त्या अर्थाने मग तेव्हाही म्हण वापरायला योग्य आहे की अशक्तोहम गृहारंभे शक्तोहम गृहभंजने. ठीक आहे, पुढचं वाचा 15वं. अर्थो हि लोकेषु बंधुः, अर्थो हि लोकेषु बंधुः. हा. जगात पैसा हाच माणसाचा भाऊ आहे. हम्म. सर्वे हि धनबांधवः तथा एवार्थो हि लोके हि बंधुः. हम्म. आता इथं आता काही काही सुभाषित किंवा लोकोक्ती असतात ना तर त्या थोड्याशा उपहासात्मक असतात, समजलं ना. म्हणजे त्यांना म्हणायचं असतं की व्यवहारात असं आहे, खरं असं असायला नको. हा म्हणजे ते काही आदर्श नाहीये पण जग असंच चालतं. जसं की अर्थो ही लोकेशु बंधू, शेवटी लोक पैशालाच मान देतात. म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला अगदी आपण भाऊ भाऊ वगैरे असं सगळं मानतात आणि एखादा कोणी जर दरिद्री असेल तर त्याच्याकडे कोणी नातं असून सुद्धा नसल्यासारखे दाखवतात असं नाही का. दाम करी काम. दाम करी काम असं, म्हणजे दाम करी काम म्हणण्यापेक्षा लोकेशु बंधू म्हणजे सगळ्या म्हणजे जगामध्ये व्यवहारामध्ये लोकेशु म्हणजे व्यवहारात संसारात जे नाती जी आहेत ती पैशावरती दिसतात पैशावर किंवा अवलंबून. पैशावर ईर्षित अवलंबून असतात. हा जरी ते तर जमतील भूते. जमतील होते. हा त्या अर्थाने जसं हा. हम्म. पैसा ठीक आहे. असेल तर होईल. तरच 16वं. हा. अग्निर्हिमस्य वाचा वाचा. अग्निर्हिमस्य भेज
भेषजम. भेषजम. हा अग्नी हे शीत निवारणार्थ भेषजम. औषध होय. शीत का उपचार अग्नि है. शीत का हा. उपचार अग्नि तर है. इथं कसं आहे की अग्नी आणि बर्फ, हिम म्हणजे बर्फ, अग्नी म्हणजे अग्नी, आणि भेषजम म्हणजे औषध. हम्म जसं वैद्य वैद्य जे असतील डॉक्टर त्यांना भिषग्वर्य किंवा असं म्हणतात. हम्म. तर भिषक म्हणजे भिषग्वर्य म्हणजे औषध शास्त्री या अर्थाने. आणि भेषजम म्हणजे औषध. हम्म. तर अग्निर्हिमस्य म्हणजे ज्याला आपण अँटीडोट म्हणतो नाही का, की उलट जे असते उलट प्रवृत्ती ही त्याचं औषध असतं किंवा उपचार असतो नाही का, या अर्थाने. की खूप थंडी वाजत असेल तर आपण शेकोटी लावतो नाही का, असं त्या अर्थाने. तर ते इथे हा प्रयोग जो आहे ना हा फार विचित्र आहे. तेन तस्य प्रतिकाराय, त्याच्याकडून त्याच्या प्रतिकाराकरिता तद आश्रय साधू एव विहितः. तद आश्रय साधू एव विहितः म्हणजे त्याच्या प्रतिकाराकरता त्याचा आश्रय साधू एव म्हणजे साधू म्हणजे चांगला असाच विहित आहे. असे अर्थ एवढे काही याचे ना खास नाहीये. पण आपल्याला त्यामुळे मी जास्त प्रयोगावर जास्त भर नाहीये माझा. आपल्याला त्याचा मूळ भावार्थ आणि अर्थ कळायला म्हणजे झालं. असं ठीक आहे. पुढचं 17वं वाचा. मी वाचते. अयम परो गंडस्योपरी स्फोटः. हा संकटात मुखी संकटाची भर. नाही तुम्ही परत परत वाचाय नीट 17वं पहिलं. अयम परो गंडस्योपरी स्फोटः. हा अयम अपरो. हा अयम परो नाही म्हणजे नाही म्हटलं तुम्ही नंतर. गंडस्योपरी. हा अयम हो. अधिक अपरो. अयम म्हणजे हे किंवा हा. हा अपरो हा म्हणजे अजून एक. हा हा अजून एक. हा गंडस्य उपरी. हा गंडस्य उपरी स्फोटा म्हणजे याला गालगुंड ज्याला आपण म्हणतो ना तसं गुंड गंड म्हणजे गंडस्थळावरती स्फोट म्हणजे ते फुटणं. म्हणजे ऑलरेडी काहीतरी गळू झालेलं असतं. का ते? हा गंडू झालेलं असतं किंवा गंड म्हणजे अगदी नाजूक भाग, त्याच्यावरती ते फुटतं, त्यामुळे ते अजून वेदना होतात. हा स्फोट म्हणजे फुटणे असं. तर म्हणजे एका संकटातनं माणूस जातोय आणि तेथे अजून दुसरं संकट येतं असं नाही का, तर असं इथे म्हणजे अयम म्हणजे काय एक म्हणताय वर्षाच्या अयम म्हणजे घरी असं का सर? हा सर एकादशीच्या घरी शिवरात्र असं चालेल का? किंवा एका दिवशी दुष्काळात हा हा दुष्काळात 13वा महिना असं पण म्हणता येईल. किंवा जसं आपण एखादी जखम असते आणि सारखं आपल्याला तिथेच लागत राहतं नाही का. किंवा हो हो आता इथं प्रयोग दिलेला आहे की भ्रातृमरणे अपि दैवम न अतुष्यद यतः भगिन्यपि मरणशय्याम अधितिष्ठती. म्हणजे भाऊ भाऊ मरून सुद्धा भावाच्या मरणाने दैवाचं अतुष्यद म्हणजे दैव समाधान पावलं नाही आणि मग आता बहीण सुद्धा मरणशय्येवर पडलेली आहे, मृत्यूशय्येवर असं. सर ह्याला म्हणजे संकट कधी म्हणजे एकत्र येतात, हातात हात घालून येतात असं म्हणतात, तसं नाही नाही प्रकार आहे का? असं नाही. एका म्हणजे म्हणजे एका संकटात माणूस कसा बसा निघतो बाहेर तर परत दुसरं सावरतो. संकट येऊन पडतो असं. पण दुसरं. हा तर चौथा श्लोक तसाच होता मग. हो बरोबर. हो. छिद्रेष्वनर्था बाहुली भवन्ति. हा नाही तो ना थोडा वेगळा होता. तो थोडा वेगळा होता म्हणजे बर म्हणजे तो या अर्थाने म्हणजे मी आता उदाहरण द्यायचं तर म्हणजे तिथे आता आपत्ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल का मग ती इकडे? नाही छिद्रेषु अनर्था बहुली भवन्ति म्हणजे कसं की एखादं काम असतं किंवा काहीतरी कृती असेल समजा, खूप तिथे चुका असतील. तर मग छिद्रेषु तर तिथनं खूप ठिकाणी ते फाटायला लागतं मग असं.
म्हणजे आता मी जसं IT सॉफ्टवेअर मध्ये उदाहरण देईल सॉफ्टवेअरच्या संबंधात. असं बऱ्याचदा व्हायचं लोकांचं की कोणीतरी असा प्रोग्रॅमर नवशिका तो प्रोग्राम किंवा कोडिंग करतो आणि त्याला तो तेवढा स्किल्ड नसतो. मग तो प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे करतो त्यात चुका. मग हे दुरुस्त करायला जावं तिथे फाटतं, हे दुरुस्त करायला जावं तिथे बिघडतं. असं म्हणजे मग कुठे कुठे ठिगळ लावणार असं. मग शेवटी आभाळ आपण फाटलं तर म्हणतो कुठे ठिगळ मग लावणार मग असं मग होतं. मग आम्ही तेव्हा अशा वेळेस मग तो एक्सपर्ट असतो तो काय म्हणतो हे सगळं बाजूला कर, हा पूर्ण डिलीट करून ठेव, तू परत नवीन लिही बाबा सगळं हे. नाही का म्हणजे 3-4 ठिकाणी असेल तर मी दुरुस्त्या करू शकेन. तू सगळंच फाटल्यावरती मी काय काय दुरुस्त करणार, त्यापेक्षा नवीन कर ना सगळं असं. तर ते झालं ते. आणि हे कसं आहे की एका संकटातनं आपण जेमतेम बाहेर पडत नाही तर दुसरं संकट येऊन उभं टाकतं असं. तर किंवा एका संकटातनं म्हणजे कसं बसं सहन करतोय तर अजून तिथे मोठं संकट त्याच्यावर अजून येऊन पडतं असं या अर्थाने. त्यामुळे थोडासा फरक आहे सर त्याच्याकडे. सर जसं की सर जसं सर की एक मिनिट हा. सांगित- सर ते सांगित- अयम एक मिनिट बोलू का सर? अयम अपरो गंडस्य परिस्फोट ह्याचा असा अर्थ होतो का? म्हणजे आता तुम्ही तर सांगितलंच आहे, पण मग नाही का एखादं गालगुंड आहे ते अगोदर ठणकत असतं आणि त्यात त्याचा स्फोट झाला की स्फोट झाला. आणखीनच वेदना वाढते. बरोबर, ऍक्च्युअली तेच म्हणायचंय त्यांना. हा तेच हा म्हणायचंय त्यांना. हा हा आणि तो मग शब्दशः अर्थ. याच्या समानार्थी शब्द तर म्हणजे हे चालणार नाही का? बघा बरं, एकादशीच्या घरी शिवरात्र हे नाही बरोबर वाटत आहे का? का वाटेल? हो वाटेल, ते म्हणजे ठीक आता आहे. कसं सांगितलं ते तुम्ही, ठीक आहे दुष्काळात किंवा 13वा महिना. दुष्काळात 13वा महिना हा वगैरे वगैरे हे असं. बरोबर वाटतं, दुष्काळात 13वा महिना. पण एकादशीच्या घरी शिवरात्र हे बरोबर वाटते का? म्हणजे अगोदरच एकादशी आहे, म्हणजे अगोदरच तुटवडा आहे अन्नाचा वगैरे असं. हो हो आणि बरोबर. त्यात शिवरात्र पण आली असं नाही का? हो संकटावर आणखीन संकटांची भर पडत राहणे असं. बरोबर बरोबर. हं, ठीक आहे. चालेल. पुढचं कोण वाचेल? 18वं. हं. सर उदाहरण द्यायचं झालं तर असं म्हणू शकतो का आपण की पहलगामच्या ह्याच्यातनं बाहेर येतोय तोवर विमान अपघाताचं संकट ओढावलं हो अगदी बरोबर. अगदी. हो ना. असं म्हणू शकतो ना? हो किंवा किंवा आता जसं ते म्हणजे आज सकाळपासून कालपासून मी बघतोय की एअर इंडियाचे एका पाठोपाठ एक विमान होय एअर इंडियाचं हे कॅन्सल होतं, इकडे बॉम्ब स्क्वेअर होतं, इकडे हे होतं ते. म्हणजे किती ठिकाणी तो बिचारा म्हणजे ऑलरेडी एक प्रॉब्लेम झालेलाच आहे, त्यातनं बाहेर यायचा ते प्रयत्न करतायत तर अजून काहीतरी दुसरी संकट येत आहेत असं नाही का? हा तर चालेल. मला विचारायचं की अयमपरोचा नक्की अर्थ काय ते अयमपरो या शब्दाचा? अयम म्हणजे हा हा हे हा हा अपरो. हा हा अपरो म्हणजे हा दुसरं. हा 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 गंडस्य उपरी अपरो स्फोटा म्हणजे ऑलरेडी गंड म्हणजे काहीतरी हे झालेलं आहे, तू झालेली आहे किंवा काहीतरी असं आणि त्याचा स्फोट झाला. फोड का फोड म्हणतात फोड. त्याला आणि तो फोड गंड म्हणजे फुटला फोड असं. का? काय हो म्हणायचं? हो हो गंड म्हणजे असं काहीतरी फोड किंवा असं फोडच सुजलेला असणार कारण सुज गंडमाळा म्हणून काहीतरी एक रोप हो असतं ना, तिथेही गंडमाळा असे झालंय वगैरे असं. हो त्या गंडमाळ्या म्हणजे जसे फुगे म्हणजे हे असे काय त्याला म्हणतात फोडांची माळ येते वगैरे फोडांची टाईप. माळ येते. अगदी अगदी. मम्स म्हणतात. मम्स हा सर काही ठिकाणी त्याला बेंड पण म्हणतात बरं का, बेंड पण म्हणतात. बेंड. हो, हो बेंड. हो बरोबर. हा किंवा असंही म्हणता येईल एखाद्याला आधीच बीपी आहे, डायबेटीस आहे, त्यात हार्टचं सुरू झालं. हो असं अगदी. ठीक आहे, समजलं मला वाटतं आपल्याला मतितार्थ. कळलं. पुढे जाऊया. हा पुढे जाऊया. चला मी आता वाचू पुढचं का? 18वं. हा पुढचं. अजा सिंह प्रसादेन वने चरति निर्भयम, बकरी भी सिंह की कृपा होने पर जंगल में निर्भय होकर घूमती है. हा आश्रयेण आश्रयेण नीचः अपि. नाही हे बघा, तुम्ही आता थोडस ना संधी तुम्हाला सोडून आता ऐका तुम्ही आता ना प्रवेश मध्ये आहात त्यामुळे तुम्हाला 2 गोष्टींचा सराव होणं आवश्यक आहे. एक, जसं लिहिलं आहे त्याचं एक्झॅक्ट उच्चार करता आला पाहिजे, संधी न तोडता. हे तेवढंच महत्वाचं आहे. कसं म्हणजे आता मी वाचायचं झालं तर कसं म्हणेल मी नीचोप्योच्चैर्वदती
नीचोप्युच्चैर्वदति असं मला एका दमात म्हणता आलं पाहिजे संस्कृतमध्ये. हा, नीचोप्युच्चैर्वदति यात काही कठीण नाहीये. आणि तुम्हाला दुसरं हे पण करता आलं पाहिजे, नीचः अपि उच्चैः वदति असं संधी तोडून पण म्हणता आलं पाहिजे. हे दोन्ही म्हणजे आता तुम्हाला आत्ता नव्हे पण निदान एक दोन महिन्यात तरी हे यायलाच पाहिजे सगळ्यांना. हं, समजलं ना? कारण नाहीतर तुम्हाला म्हणजे आता उदाहरणार्थ की जर आता गीता तर म्हणजे गीता सध्या काही जण शिकतायत तर शिकवून म्हणता येईल, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला समोर पुस्तक असेल तर कोणी न शिकवता सुद्धा त्याचा उच्चार व्यवस्थित करता येणं अपेक्षित आहे. अर्थाची गोष्ट नंतर, नाही का? तर इथं नीचोप्युच्चैर्वदति असं. नीचोप्युच्चैर्वदति हा, महताम आश्रयेण नीचोप्युच्चैर्वदति यतो अजासिंह प्रसादेन वने चरति निर्भयम्. हा, छान. असा उच्चार करता आला पाहिजे. हा, जसं आपण मराठी वाचतो हो सर. तसं आपल्याला वाचता आलं पाहिजे संस्कृत. हो सर, हो सर, नक्की. हा, तर आता याचा अर्थ काय की बकरी म्हणजे एखाद्या वनामध्ये बकरी सुद्धा जर तिला सिंहाचा वरदहस्त असेल तर ती अगदी म्हणजे बाकी कोल्हे लांडगे नाहीतर बकरीला कोणीही खातं ना, पण बकरी निर्भय असते कारण तिचा मागे सपोर्ट सिंहाचा असतो म्हणून. जसं हे पॉलिटिकल वर्ल्ड मध्ये जसं राजकीयच्यात एखादा म्हणजे मोठ्या पुढाऱ्याचा कोणीतरी पिट्टू असतो, तो सुद्धा एकदम छाती पुढे म्हणजे सगळ्यांना दमबाजी करत असतो. कारण का? आणि लोकही त्याला घाबरून असतात. कारण का? त्याला सपोर्ट असतो. असं राजकीय वरदहस्त आहे त्याला. हा, त्याला वरदहस्त असतो असं. त्याची ताकद तेवढी नसते पण असं. ठीक आहे सर, हे उदाहरण चालेल का सर की समर्थाच्या म्हणजे श्रीमंताच्या घरच्या श्वानाला सुद्धा सगळेजण मान देतात. बरोबर. समर्थाच्या घरचे श्वान ते अशी सर्वही देती मान. नाही थोडस बदल आहे. समर्थाकडचे श्वान ही जी मराठीत म्हण आहे ना, तर ही थोडी वेगळी आहे. म्हणजे मानासाठी नाहीये. म्हणजे ही कशी आहे की समर्थाकडचे म्हणजे एखादा श्वान म्हणजे नीच योनी. हा, म्हणजे कुत्र्याचं जिणं कसं एकदम सगळे हडड करत असतात, नाही का? पण समर्थाकडचे श्वान याचा अर्थ असं म्हणजे ही म्हण कधी वापरली जाते की आहे तो कुत्रा पण त्याचं नशीब बघा. म्हणजे कसं, म्हणजे मोठ्या घरी असल्यावर एखाद्या फडतूस कुत्र्याला सुद्धा सगळं त्याचं म्हणजे ऐश असते, असं मज्जा असते, अशा या अर्थाने. पण नाही का, म्हणजे थोडा फरक आहे असं मला वाटतं. म्हणजे इथं जो श्वान आहे त्याचे काही कोणी त्याच्यावर कोणी हे करत नाही, म्हणजे काय दबून असत नाही किंवा असं, किंवा तोही कोणाला असं निर्भय होऊन असं काही हे नसतं. म्हणजे त्याचे लाड होत असतात, म्हणजे भलेही त्याच्या मनात काही नसेल, नाही का? असं थोडा फरक आहे म्हणजे असं. ठीक आहे. हा, 19वा नीचोप्युच्चैर्वदतिचं हे संधी विग्रह सांगा ना. नीचः अपि उच्चैः वदति. तुम्हाला ना मला वाटतं संधी सोडवण्याचा खूप सराव करायला पाहिजे. हो सर. म्हणजे तुम्ही संधी विग्रह, संधी कशी करायची, संधी विग्रह कसा करायचा हे शिकलात. कदाचित ते तेवढी उदाहरणं तुम्हाला येतील, पण मला असं वाटतं की ते सवय बघतो मी, असं काही एक्झरसाइज मिळाला तर. सर, गीतेमध्ये आहे का तसे असेल तर मग आम्ही त्याचा करतो. गीतेत तर खूप आहेत. गीतेत सगळीकडेच आहेत, प्रत्येक गीतेमध्ये आहे, रामरक्षेत आहेत, कुठल्याही स्तोत्रामध्ये श्लोकामध्ये असतं. आणि आता तुमचे मला वाटतं बहुतेक सगळे संधीचे नियम तरी तुम्हाला शिकवण्यात आले. त्यामुळे आता असं काही संधी शिकवायच्या राहिलेल्या नाहीये. त्यामुळे तुम्हाला आयडियली गीतेतल्या सगळे श्लोकांचे शब्द तोडून म्हणजे विग्रह करता आले पाहिजे असं. सर, ते सरावच लागणार थोडासा.
थोडा हो म्हणजे सरावच तुम्ही पाहिजे आता त्याला. पण ते तुम्ही करत जा. मग तुम्हाला जे स्तोत्र येत असेल संस्कृत मधलं कुठलंही रामरक्षा हम्म. असेल, प्रणम्य असेल, कुठलंही जे येतं ते त्याचा तुम्ही संधी विग्रह सोडवा. काही शंका असेल तर विचारा ग्रुपमध्ये, हा, किंवा एकमेकांना किंवा ग्रुपमध्ये. हरकत नाही, पण प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही ना, स्पून फिडिंग जोपर्यंत होतंय तोपर्यंत तुम्ही ते आत्मसात करणार नाही, असं आहे. हं? नाही आता इथं नीचः अपि उच्चै वदती म्हणजे एखादा खालच्या थराचा माणूस सुद्धा की खूप मोठ्या गप्पा मारतो किंवा असं पद्धतीनं म्हणायचंय का यांना? उच्चही म्हणजे मोठ्या आवाजात, उच्चैही म्हणजे हा, उच्चै वदती. उच्चैही हे म्हणजे तृतीय आहे, मोठ्या आवाजाने असं. हा, रामैही सारखं उच्चैही असं. हं. हा, तर म्हणजे एखादा फाटका माणूस पण एकदम दमदार आवाजात दम देतो असं त्या अर्थाने. हम्म. हं. 19वा वाचते त्याला मी. अलीकडच्या शैली करतात ना, महताम आश्रयेनं, मो- मोठ्या मो- माणसाच्या आश्रयामुळे मोठ्या नीच माणसाच्या माणूस आश्रयाने, सुद्धा बरोबर. मोठ्या आवाजात बोलतात. हा, हा, सुजाताताई वाचा. अपंथानं तु गच्छन्तं सोदरोपि विमुंचति। हं. बुरा मार्ग हम्म. ग्रहण करने पर सगा भाई भी छोड़ देता है। हम्म. दुर्वृत्तस्य तस्य परित्याग एव श्रेयान् यतः अपंथान तु गच्छन्तं सोदरोपि विमुंचति। हा. इथे तस्य तस्य दोनदा आलंय का चुकून आलंय का? कुठे? पहिलंच आहे बघा प्रयोगात, दुर्वृत्तस्य नाही बरोबर तस्य आहे. परित्याग, का तसंच पाहिजे? नाही, दुर्वृत्तस्य, ते दुर्वृत्तस्य दुर्वृत्त या शब्दाचा षष्ठी आहे हा ती. हा, षष्ठी. हा, त्या दुर्वृत्त्याचा, त्या तस्य परि तस्य म्हणजे त्या दुष्टाचा किंवा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाचा परित्याग एव श्रेयान म्हणजे त्याग करणे श्रेयस्कर आहे. जसं की का असं. आता इथं अपंथानम, अपंथ म्हणजे पंथ म्हणजे मार्ग, म्हणजे योग्य मार्ग. अपंथ म्हणजे कुपंथ वाईट. किंवा चुकीचा मार्ग. हा, तो गच्छन्तम. हा, गच्छन्तम हे कृदंत म्हणजे आपलं झालेलं आहे ना, धातू साधित म्हणा असं. हा, तर जाणाऱ्या, हा, जाणाऱ्याला, जाणाऱ्याचा. सोदरहा अपि, स उदरहा, स उदरा म्हणजे एकाच पोटातून जे जन्माला येतात एका स्त्रीच्या, म्हणजे भाऊ भाऊ Sibling. थोडक्यात. हा, सिबलिंग, भाऊ भाऊ. पण स उदरा म्हणजे एका पोटातून जन्मलेले, म्हणजे एका आईच्या पोटातून जन्मलेले, म्हणून ते सोदर म्हणजे भाऊ किंवा सिबलिंगना सोदर अशी संज्ञा. अपि म्हणजे भाऊ सुद्धा किंवा भाऊ बहीण सुद्धा विमुंचती म्हणजे सोडून देतात. पण कोणाला जर आपण बघतो ना, कधी कधी संबंध ठेवत नाही लोक, नाही का, जर कोणी चुकीच्या मार्गाला लागला असेल तर, भाऊ असला तर. हा, पुढचं वाचा. तर मुंचतीचा काय अर्थ होतो? नुसता मुंचती. मुंचती म्हणजे पण सोडणे, विमुंचती म्हणजे सोडणे. विशेषण मुंचती असं. अच्छा. उपसर्ग लागतो. हा, हे आपण संपवूया आता 20वं पटकन, 1 मिनिट राहिलंय तर. हो हो वाचा. हो हो. अंबुनो अंबुनो. बिंदुरो. हा, हा, बोला तुम्ही पल्लवी ताई. अरे वाच वाच. अंबुनो अंबुनो. बिंदुरल्पोऽपि शुक्तौ मुक्ता फलं भवेत्. हा, पाण्याचा एखादा थेंब सुद्धा शिंपल्यात पडल्यास त्याचा मोती बनतो. हा, संसर्गात उन्नतिर्जायते यतोऽंबुनो बिंदुरल्पोऽपि हा, शुक्तौ म्हणजे मुक्ता कसं की फलं भवेत्. पाणी म्हणजे असं म्हटलं जातं. तर हा. समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये जर तो पाणी जर पडलं तर त्याचं मोती बनतात असं म्हटलं जातं. तर म्हणजे की शिंपल्याच्या, म्हणजे शिंपल्याला जर त्या जलबिंदू म्हणजे शुद्ध सत्संग, तर त्याचा संसर्ग झाला तर त्याचं शिंपल्याचा मोती बनतो असं, या अर्थाने. म्हणजे सत्संगाचा महिमा इथं वर्णन केलेलं आहे. महिमा आहे सत्संगाचा. तर ठीक आहे, इथं आपण तसं सगळे आपले 12 पाठ पूर्ण केलेले आहेत. हा, आता आपण जसं म्हटलं होतं तसं याचं एखाद्या आठवड्याने या पाठाची परीक्षा घेऊया असं मला वाटतं. सर ह्याचं एखादं उदाहरण आणि बघूया, तुम्हीच हेच सुचवा ना. घ्यायचं ना. हेच उदाहरण तुम्ही आहे. 22 तारीख सांगितलं होतं ना सर? 22 सांगितलं तुम्ही. हो हो, तेच हो. रविवारी. तर तोपर्यंत तुम्ही अभ्यास हो. करा. मी एक पेपर देईन तुम्हाला हा. रविवारी सकाळी हा. 10 वाजता.